हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आणि एक नवीन मालिका लवकरच सुरू होते, म्हणजे तिसरा सीझन सुरू होते आणि त्यानिमित्ताने सिद्धू आपल्यासोबत आहे. एका नवीन एनर्जीसोबत पुन्हा एकदा धिंगाणा घालायला येतोय. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर कसं आहेस? मी मस्त आहे. आज नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि नंदा आणि सिद्धार्थ आलेले टेलिगप्पामध्ये धिंगाणाविषयी गप्पा मारायला. कारण आमचा नवीन सीझन होतोय. कुठला? आता हो ते धिंगाणा सीझन 3. हातात मोबाईल असल्यामुळे आणि साऊंड असल्यामुळे तिला 3 करता येत नाही, मीच करतो 3. पण गंमत आहे आणि मजा येते. कारण एखाद्या नॉन फिक्शन शोचा तिसरा सीझन आहे ना, ही खूपच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला टेलिव्हिजन करायचं होतं, मी करत होतो. मी एक दिवशी असं बोलता बोलता सतीश राजवाडे सरांना बोललो होतो की सर मला छान काहीतरी असं इंटरेस्टिंग असेल तर मला करायला आवडेल. आणि एक दिवशी अचानक त्यांचा फोन आला की आम्ही असं काहीतरी प्लॅन करतो, तर तू श्री सरांना भेट. आणि मग धिंगाणा सुरू झाला. तो धिंगाणा सुरू झाला तेव्हा मी पहिल्या सीझनला प्रचंड आजारी होतो. म्हणजे तो इन्सिडेंट मी विसरू शकत नाही, जिथे मी हॉस्पिटलाइज होतो आणि दुसऱ्या दिवशी प्रोमो शूट होणार होता. आणि मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेताना सतीश राजवाडे सरांना व्हिडिओ कॉल केला होता की सर मी आत्ता ॲडमिट झालो आहे आणि मी असा आहे. तर आणि दुसऱ्या दिवशी प्रोमो शूट होणार होता पहिल्या सीझनचा. तेव्हा मला सतीश सर म्हणाले की ते प्रोमो महत्त्वाचं नाही आहे, तू ज्या दिवशी बरा होऊन होशील त्या दिवशी मी हा शो सुरू करेन. आणि मला वाटतं हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो जो सतीश राजवाडे सरांनी माझ्यावर टाकला. आणि मला वाटतं मग ना म्हणजे तुम्ही कितीही काय म्हणत थकलेले असाल पण असं कोणी विश्वास टाकला ना, डबल एनर्जी मिळते. मग त्या एनर्जीने पहिला सीझन आला, तो लोकांना आवडला. मग दुसरा सीझन आणि दुसरा सीझन आला, तोही लोकांना आवडला. आणि आता तिसरा सीझन आणतोय आम्ही आणि होपफुली तोही लोकांना आवडेल. काहीतरी नवीन गोष्टी आणतायत आणि स्टार प्रवाहचं एक कनेक्शन खूप चांगलं आहे. ते लोकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत कनेक्ट करतात. त्यामुळे धिंगाणा जर सुपरहिट असेल तर तो, किंवा धिंगाणा जर लोकांना आवडत असेल तर तो स्टार प्रवाहामुळे, मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे, तुमच्यामुळे, सगळ्यांमुळे. बरं, तुझी एक्साइटमेंट आम्हाला दिसते तुझ्या बोलण्यातून. पण यावर्षी काय वेगळे पण बघायला मिळणार आहे? काय असणार आहे खास? हाच प्रश्न जेव्हा मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेलो तेव्हा मी नंदा होतो आणि स्टार प्रॉची टीम सिद्धार्थ होती. मी बोललो काय नवीन आहे, काय करणार सांगा. आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या यार कमाल होतं. म्हणजे एकतर राऊंड बदललेले आहेत, म्हणजे तेच राऊंड आहेत पण आता घरा भराभरा त्याचा प्रोमो आला आहे म्हणून मी सांगू शकतो. किंवा एक एमिली नावाची एक मस्त गोड मैत्रीण आली आहे शूटमध्ये आणि आमचे सगळे कलाकार पळत पळत चाललेत तिच्याकडे, हे प्रोमोमध्ये तू पाहतेस. किंवा साडेमाडे शिंतोडेचा प्रोमो आला आहे. तर साडेमाडे शिंतोडे लोकप्रिय काय म्हणे ती, तो राऊंड आहे जो पहिल्या सीझनमध्ये, तो माहिती आहे ना तुला कसं आहे की समोर गाणं असतं मराठी, त्यातले 5 शब्द गाळलेले असतात. तू त्या माईक समोर यायचं आणि ते गाणं गायचं. तू जर चुकलीस, तू जर बरोबर गायलीस ते गायलेले शब्द तुला 1 पॉईंट मिळतो. पण तू चुकलीस तर त्या माईकमधून पाणी उडतं. तर पहिल्या सीझनला एकच माईक होता. दुसऱ्या सीझनला काय केलं आम्ही, 1 माईक ठेवला आणि 2 कोरस माईक ठेवली. म्हणजे गाणार एक असं तरी 3 भिजतील. पण ह्यावेळेला त्यांनी ना जवळजवळ असा हाफ राऊंडच माईक बनवलेला आहे. एवढे 10-15 माईक आहेत. आणि चुकलीस तर म्हणजे तू साडेमाडे बदा शिंतोडे असं आम्ही मध्ये मध्ये बोलतो. त्यामुळे अशा गमती जमती आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी नवीन आहेत. राऊंड, खेळ आणि मी जसं मगासपासून म्हणतो की गावाच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे. त्यामुळे यावेळेला धिंगाणा गावातला आहे. म्हणजे धिंगाणा बुद्रुक अशा सेटअपमध्ये आहे. किंवा मी माती आणि नाती हे जपणारा हा शो असंही म्हणतोय मी. कारण ते कनेक्शन कुठेतरी आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते दिसतील. म्हणजे 2 सीझनमधली पॉवर आहे आणि त्याच्याबरोबर काहीतरी एक एक्स्ट्रा एलिमेंट आहे, एक्स पॉवर असं म्हणूया आपण. बरं, आता खूप प्रोमोज पण समोर आलेत आणि सगळ्यांना कळलं की मुक्काम पोस्ट बुद्रुक असणार आहे म्हणून. तर आता मला हे जाणून घ्यायचं की ना, तुझ्या गावच्या काही आठवणी, तुझं गाव कोणतं आणि तिथल्या तुझ्या जुन्या आठवणी वगैरे काही सांग. अरे खूप, मी कोकणातला आहे. माझं केळवली नावाचं गाव आहे, सिद्धार्थवाडी आमची. गावी खूप काय विटीदांडू असतील किंवा नदीवर पोहायला जाणं असेल किंवा आमच्या गावात जत्रा भरते, जत्रा असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत गावच्या त्या आठवतात. शेती आहे, म्हणजे ते भात लावायचे, गहू लावायचे किंवा आंब्याची झाडं आहेत आमची. ह्या बऱ्याचशा गोष्टी आठवणीत आहेत आणि आहेतच. म्हणजे तो कनेक्ट आहेच अजून गावाशी. असं ते नव्यानं नाही आहे पण ते आहे. मला वाटतं मला असं वाटतं मी पहिलीला मुंबईला आलो पण जेवढ्या वेळ गावात होतो तो कुठले तरी आपलेपणा गावचा अजूनही आहे. तो आहे किस्सा. म्हणजे एकदा मी आणि माझ्या चुलत भावाने ना फणस चोरला होता. म्हणजे आम्ही ना असे नदीवरून आंघोळ करून घरी चाललेलो आणि म्हणत लागले असत ना असे. तर असं दिसतं, आम्ही त्याला पप्पू म्हणायचो. पप्पू असा आपल्या हातातला होता. आणि फणस तोडून घेऊन जाणं सोपं आहे पण तो असं त्याला काढावं लागतं ना, ते अख्खं त्याचं ते असं लय मशागत लागते भाई.
त्याला पिळा मग ते पिळं खूप होतं. पण मी आणि पप्पानी तो एकदा घेऊन गेलो. ही एक म्हणजे ठीक आहे, ही आठवण चालू शकते. जसं आम्ही आंबे पाडून खातो तसं आता पटकन आठवलेली आठवण. बरं, स्टार प्रवाहाच्या कलाकारांसोबत पण तू आता काही एक एपिसोड झालायस म्हणाला शूट, मग त्यांच्यासोबतची काही मस्ती, तिथले काही किस्से एखादं शेअर करशील? नाही, कमाल मस्ती आली. कारण रमाने अक्षयला उचलून घेतलं. हे तर म्हणजे तिने गंमत सांगितली होती की सेटवर कुठलं उचलाय सीन असेल तर अक्षय उचलत नाही रमाला. बरं, रमा तशी पाहायला गेली तर खूप तशी लो वेटच वाटते. ती हलकी बिचारी, थोडीशी अशी नाजूक, तरी अक्षय तिला उचलत नाही. पण इथे तिला एक टास्क दिला, तिने अक्षयला उचललंय. म्हणजे जी काय पॉवर त्या धिंगाणाच्या स्टेजची या सगळ्या कलाकारांना मिळतं. आणि मला त्यांची गंमत वाटते की ते कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून खेळतात. मी मायबाप रसिक प्रेक्षक स्टार प्रवाहाच्या प्रत्येक कलाकार सुपरस्टार आहे, त्याच्यावर भरभरून प्रेम करत आहे. पण ते जेव्हा येतात तेव्हा ते बाजूला ठेवून आम्हाला मजा करायची, आम्हाला धिंगाणा घालायचा, अशाच पद्धतीने राहत असतात. त्यामुळे ते खूप जास्त आवडतं सगळ्याच कलाकारांचं. स्टार प्रवाह दरवेळेस काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि आता तुला ते लाईव्ह करायला मिळतं. म्हणजे आता तू काही पुढे कोंबडी वगैरे पकडणार आहेस आणि आता तू पेरणी लावणी वगैरे तिथे झाली, तर हा सगळा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे धिंगाणा हा तुझ्यासाठी आता किती काय सांगशील धिंगाणामध्ये? नाही, मला वाटतं हे एफर्ट्स खूप मस्त असतात, हे अनुभव असतात. आणि आपण आत्ता तसं मिळत नाही, पण लहानपणापासून हे पाहत आलो आहे, ह्या गोष्टी बघत आलो आहे आणि ते करायला मिळायचा आनंद वेगळा आहे गं. पण हीच गंमत असते ना, कुठेतरी तुम्ही छान गोष्ट काय म्हणता पेरता आणि मग त्याच्यावर रसिकांचं प्रेम, पाऊस सगळंच मिळतं आणि ते छान कुठेतरी छान झाड बहरतं आणि ते बघितल्यानंतर लोकांना आवडतं. त्यामुळे आणि मला वाटतं त्या मी स्टार प्रवाहाच्या प्रोसेसचा भाग आहे ना कलाकार म्हणून. कारण धिंगाणा सिद्धू काय धिंगाणा घालतो, सिद्धू काय मजा करतो, हे सगळे जरी मला मिळत असलं तरी ते स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीम, श्री सुमेध, सतीश सर, या सगळ्यांचं आहे यार. शेवटचा प्रश्न एकच, धिंगाणा तुला नेहमीच घालताना बघितलं गेलं आणि तू म्हटलं की धिंगाणाला एनर्जी आली, पण असं कोणी आहे किंवा एखादी गोष्ट, एखादी जागा जिथे तू शांत असतोस आणि बाकीचे धिंगाणा करतात किंवा तू शांत असतोस असं म्हणू शकतो? मी असतो ना, अरे आपण शांत असतो. कधी कधी तुम्हाला रिचार्ज करावं लागतं, तुम्हाला बॅटरी चार्ज करावी लागते. माझी फॅमिली आहे, माझ्या मुली आहेत ज्या ज्यांच्यावर राहिल्यानंतर खूप वाटतं. मला वाटतं माझं काम मला रिचार्ज करतं. मी जर काम करत असेल तर ना मी ते माझी बॅटरी ऑन असते, मला ते खूप आवडतं. आणि माझी फॅमिली हा माझा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. ज्यांच्यासमोर मी शांत असतो किंवा ज्यांच्यासमोर डिस्कशन होतं माझं की मी आयुष्यात पुढे काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. सो हो, काही मित्रमंडळी आहेत, मेडिटेशन करतो मध्ये मध्ये, शांत राहतो, विचार करणं. ह्या आधी तुम्हाला चॅनलच करता आली पाहिजे आणि हळूहळू ती चॅनलच करण्याचा प्रयत्न करतो. बरं, जाता प्रेक्षकांना काय सांगशील त्याच एनर्जी? तेच सांगतो की 2 सीझन आले. पहिला सीझनही लोकांना आवडला, दुसरा सीझनही लोकांना आवडला, तिसरा सीझन लोकांना आवडेल अशी अपेक्षा आणि त्यासाठी मेहनत घेतोय. पण एक आहे की आमचा उद्देश तुमचं मनोरंजन करणं आहे. मराठी प्रवाह, मराठी परंपरा, मराठी गाणी, मराठी कलाकार आणि धिंगाणा. आणि 1 नाही 2 नाही 3, आता हो दे धिंगाणा सीझन 3. भाई नंदा शिकली, प्रगती झाली. थँक्यू सो मच. थँक्यू.